मी संजय पुरी. मी महाराष्ट्र शिक्षण प्रसारक संस्थेच्या शाळेत प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून कार्यरत आहे. आज मी माझ्या कर्तव्याचा आणि या विज्ञानाच्या प्रवासाचा अनुभव तुमच्यासमोर मांडत आहे. दिवसाची सुरुवात आणि तयारी. शाळेची घंटा वाजण्यापूर्वीच माझी धावपळ सुरू होते. प्रयोगशाळेतील काचेची चंचुपात्रे, बीकर्स, परीक्षा नळ्या, टेस्ट ट्यूब्स आणि इतर उपकरणे यांची नीट मांडणी करणे हे माझे पहिले काम. फळ्यावरचे विज्ञानाचे नियम जेव्हा प्रत्यक्ष प्रयोगातून वाफेच्या किंवा रंगाच्या रूपात दिसतात तेव्हा मुलांच्या डोळ्यांतील चमक पाहणे हा माझ्यासाठी सर्वात मोठा आनंद असतो. 2. माझी कर्तव्ये आणि जबाबदारी. महाराष्ट्र शिक्षण प्रसारक संस्थेच्या या शाळेत काम करताना माझ्यावर अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या असतात. अचूक मांडणी. प्रत्येक प्रयोगासाठी आवश्यक ती रसायने आणि उपकरणे प्रयोगापूर्वीच टेबलवर तयार ठेवणे. सुरक्षितता. आम्ल, ॲसिड्स आणि इतर घातक रसायनांचा वापर करताना विद्यार्थ्यांची सुरक्षितता जपणे हे माझे सर्वोच्च कर्तव्य आहे. उपकरणांची निगा. सूक्ष्मदर्शक, मायक्रोस्कोप आणि इतर महागड्या यंत्रांची नियमित स्वच्छता आणि देखभाल करणे. सहकार्य. शिक्षकांना प्रयोगांचे प्रात्यक्षिक दाखवताना मदत करणे आणि विद्यार्थ्यांना प्रयोगातील तांत्रिक गोष्टी समजावून सांगणे. 3. विज्ञानाशी जोडलेले नाते. जेव्हा एखादा विद्यार्थी पहिल्यांदा सूक्ष्मदर्शकातून पेशी पाहतो आणि आनंदाने ओरडतो तेव्हा मला वाटते की माझ्या कष्टाचे चीज झाले. मी फक्त एक सहाय्यक नाही, तर मी असा एक दुवा आहे जो पुस्तकी ज्ञान आणि प्रत्यक्ष अनुभव यांना जोडतो. 4. समाधान आणि अभिमान. कधी प्रयोग करताना तातडीने रसायनांची व्यवस्था करावी लागते तर कधी उपकरणांची दुरुस्ती. महाराष्ट्र शिक्षण प्रसारक संस्थेसारख्या प्रतिष्ठित संस्थेत शिस्तीने काम करताना मला अभिमान वाटतो. इथे केवळ रसायनांची अभिक्रिया होत नाही तर उद्याच्या शास्त्रज्ञांची स्वप्ने आकाराला येतात. निष्कर्ष. आज मागे वळून पाहताना खूप समाधान वाटते. मी केवळ माझी नोकरी करत नाहीये,